हाय नमस्कार, माझ्या कोकण व्हिडिओ यूट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत आहे. आणि आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आशीर्वाद मित्र मंडळ सरावाला सुरुवात करते. मागच्या वर्षीचं स्वप्न सर्वांचं पूर्ण झालं. 8 थराचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. यंदाच्या वर्षी काय नवीन आहे किंवा यंदाच्या वर्षी सगळं मंडळाच्या मुलांनी किंवा दादानी काय ठरवलं आहे प्लॅनिंग, यंदाच्या वर्षी प्रो गोविंदला जायचं आहे, त्याच्यासाठी काय काय प्रॅक्टिस चालली आहे, कशी चालली आहे, चला आज व्हिडिओत पूर्ण बघूया. सुंदर अशी मस्त साईबांची मूर्ती दर्शन घेतलं.
ठीक आहे. दोनच एक गणपती बाप्पा मोरया. बजरंगबली की जय. आगेवाले की जय. अंबे माता की जय. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. बजरंगबली की जय. पाठीमागच्या शिड्यांनी लक्ष एकमेकांच्या समोर शिड्यांनी एक मिनिट कोण बोलू नका. कोण बोलू नका. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. बजरंगबली की जय. आगेवाले की जय. अंबे माता की जय. जय बोले सोनिया.
प्रत्येकाला माहिती आपण काय करतोय. बाहेरून मंडळी आलेली आहे किंवा आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी काही नागरिक आलेले आहेत, ते आपल्यासाठी आलेले आहेत. बरोबर. आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून आपली एकमेव अशी पुण्याची प्रो गोविंदामध्ये आपण काय करतोय, आजपासून आज जी तुम्ही गर्दी दाखवली, मला तेवढी गर्दी मध्ये अपेक्षित आहे, जेणेकरून आपला जो हा घेर बसतोय हा आता जवळजवळ आपण 4 ते 5 दिवसापासून बसवण्याचा प्रयत्न करत होतो, पण बसत नव्हता. पण आजच्या डेटला कसं झालंय, 3 पर्यंत तो घेर गेलाय. बरोबर. आपल्याला तो घेर पूर्ण 7 थरापर्यंत न्यायचा आहे. आणि प्रत्येकाला एक लक्षात घ्या तुम्ही की आपले मोठे 7 थर लागणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे 2 एक्क्यावरती 7 थर हे टायमिंग मध्ये असणार आहे, आणि 3 एक्क्यावरती 7 थर जे आहेत ते कशावरती असणार आहे की आपण त्या गोष्टीसाठी हे मित्र आवाज बोलू नका, लक्ष द्यायला. हो, 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या. आपल्याला 2 वेळा थर लावायचे आहेत. 2 वेळा थर आपण जे लावणार आहोत ते 7 थर आपण वरचा एक कमी करून 7 थर लावायचे. बरोबर. त्या बेसवरती आपली काउंटिंग होणार आहे. येणार आहात? तरच आपण प्रो गोविंदाला जाऊ, नाहीतर आपण जाऊया नाही. कारण कुठेतरी आपण कल्याण डोंबिवलीचं नाव एक वेगळ्या स्तरावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपल्याला त्याचा अभिमान वाटेल की आपण आपल्या मंडळाचं नाव, आपल्या विभागाचं नाव आपण रोशन केलेलं आहे. त्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात? आता दुसरं असं आहे की जो 7 थराचा आपला दुसरा प्रयत्न असणार आहे, तो 7 थराचा ह्याच बेसवरती आपल्याला काउंटिंग मध्ये राहणार आहे. आणि दुसरा जो प्रयत्न असणार आहे तो खालचा बेस आपण कट करायचा आणि वरती 3 एक्के उभे करायचे. त्यासाठी ह्या तिघांना जे वरचे 3 जण खेळणारे आहेत, त्यामधलं असं एक आहे की 100 ते 150 मुलं एका संघामध्ये, आणि ते पण यंग जनरेशन खेळतं. असं कुठे बघायला मिळालंय की यंग जनरेशन एवढं कुठे खेळतंय? तर हे यंग जनरेशन आपण एकत्र आणतोय. तुमच्या निमित्ताने अजून 4 माणसं एकत्र येतील. तुमच्या निमित्त अजून आपले नागरिक जे आहेत, आपले जे वरिष्ठ मंडळी आहेत, ते आपल्यासाठी एक आशीर्वादाची थाप पाठीवरती ते देणार. ते आपल्याला समजा जर पाहिजे असेल तर तुम्हाला सगळ्यांना ते थोडं घाम गाळणं खूप गरजेचं आहे. आणि जेवढं ग्राउंडवरती तुम्ही घाम गाळाल तेवढं तुम्हाला फळ तर नक्कीच मिळणार आहे. कारण आपलं मंडळातले वरिष्ठ माणसं, तुम्ही व्हिडिओमध्ये प्रत्येक जण बघितलं असेल की जेव्हा आपले 8 थर तिथे लागले, तेव्हा त्या ह्याच्यामध्ये उड्या मारणारा एक 70-80 वर्षाचा एक तरुण तिथे हात वर करून आपल्यासाठी उड्या मारत होतो, म्हणजे आपले अध्यक्ष. त्यांना पण वाटतं असं की आपल्याला कुठेतरी काय झालं पाहिजे, आपलं मंडळ कुठेतरी पुढे गेलं पाहिजे. जवळजवळ 25 वर्ष मंडळ सांभाळत आहेत ते, आणि त्यांना पण कुठेतरी असं वाटतंय त्यांना की कुठेतरी आपलं मंडळ अजून कुठच्या तरी लेवलला चाललोय आपण. बरोबर की नाही? कारण आता आपण मर्यादितच होतो फक्त कल्याण डोंबिवली पुरतेच, पण आता आपण एक कल्याण डोंबिवलीचं प्रतिनिधित्व पूर्ण महाराष्ट्रासाठी करणार आहोत. कारण 35 टीममध्ये 16 मध्ये आपल्याला येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला घाम गाळणं हे गरजेचंच आहे. आलं प्रत्येकाच्या लक्षात? सगळे तयार आहात? 16 संघांना निवडलं जाणार. प्रत्येक संघाची एक रँकिंग आहे. म्हणजे बघायला गेलो तर आपण 32 संघांमध्ये 2 संघ ऑलरेडी फायनलमध्ये गेलेले आहेत. ते म्हणजे जय जवान आणि कोकणनगर गोविंदा पथक. कारण ते मागच्या वर्षी क्वालिफाय झालेले होते. बरोबर आहे. पण तरी पण त्यांना क्वालिफायर राऊंड खेळावा लागणार आहे. क्वालिफायर राऊंड त्यांना का खेळायला लागणार आहे? कारण ते जेव्हा क्वालिफायर राऊंड खेळणार त्यावेळी त्यांची रँकिंग डिसाईड केली जाईल. म्हणजे पहिले समजा आता आशीर्वाद मित्र मंडळाने 13 सेकंदामध्ये लावले, 30 सेकंदामध्ये समजा 7 थर लावले, आणि जय जवान गोविंदा पथकाने 35 सेकंदामध्ये लावले.
तर भले ते डायरेक्ट फायनलमध्ये गेलेले असतील, त्यांची जी रँकिंग असणार ही आपल्या नंतर असणार. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचं हे की आपला रँकिंग जर आपल्याला वर ठेवायचा असेल तर आपल्याला टाइम जास्तीत जास्त मॅनेज करावा लागेल. स्पर्धा नसते, आपण काय करतो फक्त एक सण म्हणून साजरा करतो. आता आपल्याला स्पर्धा खेळायची आहे. ज्या मंडळांना आतापर्यंत आपण टीव्हीवर बघत आलोय, ज्यांच्याकडनं आपण शिकलोय, ज्यांना आपण गुरु मानतो, त्या मंडळासमोर मैदानात उतरण्याची संधी आपल्याला मिळेल आणि त्या संधीचं सोनं आपल्याला खरं करून दाखवायचं. तर सगळ्यामध्ये आहे की नाही तो जोश? दाखवायचा की नाही? कशा लावायचे आणि कमीत कमी वेळात लावायचे. आणि आता एक छोटासा कार्यक्रम आपला गुरुपौर्णिमेचा सण आहे. गुरुपौर्णिमेचा सण म्हणजे आपला जे दहीहंडी पथक आहे, आपल्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे की आपल्याला खूप चांगले गुरु मिळालेले आहेत. खूप कमी वेळात आतापर्यंत आपण प्रगती केलेली आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय आपल्या दादाला, आपले प्रशिक्षक किरण ढवळे यांनी आता मंडळाचे काही कार्यकर्ते गोविंद आहेत, त्यांना दादासाठी सत्कार करायचे, त्यांना मध्ये आमंत्रित करेल.
गोविंदामध्ये जिंकायचा पूर्ण प्रयत्न करणार आणि जिंकून येणार. तसंच वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये तू पण जिंकून येणार. शुभेच्छा देण्याच्या हेतूने आपण थोडा सत्कार करायचा.
गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. जय 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 गणपती बाप्पा मी आशीर्वाद मित्र मंडळ गोविंद पथकाचा प्रशिक्षक विक्रांत ढवळे. गेल्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच 8 थराची ट्राय पूर्ण केलेली आहे आणि यावर्षी आम्ही कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही ह्यावर्षी पहिल्यांदाच प्रो गोविंदामध्ये सहभागी होणार आहोत आणि त्यासाठी आमचं स्वप्न आहे की आम्ही प्रो गोविंदा ह्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन सहभागी घेऊ. आम्ही सर्वजण प्रत्येक वेळेस जय जवान गोविंदा पथक ह्यासारख्या गोविंदा पथकाला टी व्हीमध्येच पाहत होतो आणि आता ह्या प्लॅटफॉर्म श्रीमान पूर्वेश सरनाईक साहेबांनी जो उपलब्ध करून आम्हाला दिलेला आहे त्यानिमित्ताने आम्ही जे जय जवान गोविंदा पथकाला ज्या पद्धतीने टी व्हीत पाहत होतो तिथे त्यांच्यासोबत आम्हाला खेळण्याची एक इच्छा होती ती आमची पूर्वेश सरनाईक साहेबांनी पूर्ण केलेली आहे. त्यांचा मी खूप खूप आभार मानतो. तर जय जवानच्या निमित्ताने म्हणजे जय जवानने आम्हाला एक एवढं चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. ते गुरुवर्य आहेत आमच्यासाठी. त्यांचे सगळ्यात महत्त्वाचं सहकार्य लागलेलं आहे आणि मला खूप आनंद होत आहे की दादाने जे मला आता काही शिकवलेलं आहे त्याचा मी चांगल्या पद्धतीने इथे ह्या ठिकाणी वापर करतोय आणि आम्ही त्याच्याच मदतीने आणि त्याने शिकवलेल्या मदतीनेच आम्ही ह्या प्रो गोविंदाच्या स्टेजपर्यंत पोहोचू शकलो. की आम्ही कल्याण डोंबिवलीच्या वतीने प्रो गोविंदामध्ये सहभागी होऊन कल्याण डोंबिवलीचं नाव कशा पद्धतीने उज्ज्वल करता येईल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझा दादा जो आहे तो जय जवान गोविंद पथकाचा प्रशिक्षक आहे आणि मी जवळजवळ 7 ते 8 वर्ष जय जवानमध्ये तिथे खेळत होतो आणि त्यांनी जे मला प्रशिक्षण दिलं त्या प्रशिक्षणावरतीच मी एवढ्यापर्यंत 13 वर्षामध्ये पोचू शकलो. मी जेव्हा दादाने मला सांगितलं की आता तुला पुढे आल्यानंतर नोकरी हे करायची आहे आणि त्यानेच मला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि मी संदीप दादाचे खूप खूप आभार मानतो की माझ्या गुरुने मला हे जे गोविंदा पथकाचं प्रशिक्षण दिलं त्याच्या जोरावरती मी या प्रो गोविंदाच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकलो. खूप खूप धन्यवाद दादा.